बातमी बीडमधून अतिशय महत्त्वाची आहे। बीड जिल्ह्यातील 843 महिलांनी ऊस तोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। यात 30 ते 35 वयोगटामधील महिलांचा सर्वाधिक समावेश आहे। त्यातही 30 ते 35 वयोगटामधील 477 महिलांची गर्भपिशवी काढल्याची शस्त्रक्रिया केली गेली आहे। तसेच 1523 महिला गर्भवती असतानाही ऊसाच्या फडात काम करत असल्याचेही उघड झालंय। ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर महिलांनी आरोग्य तपासणी केली जाते। या संदर्भात 2 दिवसांपूर्वी राज्यस्तरावरून बैठकही घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। मोहसिन शेख या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। मोहसिन, नक्कीच आपण जर बघितलं तर बीड जिल्हा हा ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि अनेक पुरुष आणि महिला हा जिल्हा सोडून वेगवेगळ्या जिल्ह्यात ऊस तोडीच्या कामगारांसाठी जातात। त्यामुळे ऊस तोडीला जाणाऱ्या या महिलांची ऊस तोडीला जाण्यापूर्वी आणि ऊस तोडीच्या करून आल्यानंतर आरोग्य तपासणी केली जाते आणि या आरोग्य तपासणीचा अहवाल समोर आला, ज्यातून ती सगळी धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। 843 महिलांनी ऊस तोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याचा धक्कादायक बाब समोर आलेली आहे। विशेष म्हणजे 1523 महिला गर्भवती असताना देखील त्या ऊस कामगार म्हणजे ऊस तोडीसाठी गेल्याचं देखील यातून समोर आलेलं आहे। आणि ज्या महिलांनी गर्भपिशव्या काढल्या आहेत त्यात 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश असल्याचं समोर आलेला आहे। त्याची आकडेवारी ही मोठी आहे। त्यामुळे एकंदरीत यापूर्वी देखील बीड जिल्हा या घटनेने हादरला होता, मात्र या काही वर्षानंतर पुन्हा ही बाब समोर आल्याने आता या सगळ्या प्रकरणावर आता काय कारवाई केली जाते, काय पुढची दिशा असणार आहे, आरोग्य विभाग या सगळ्या गोष्टीवर आता काय करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ही जेव्हा आकडेवारी आली त्यानंतर सरकारच्या पातळीवर म्हणजे राज्यस्तरीय पातळीवर देखील एक बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि यावर आता पुन्हा अशा काही घटना घडू नये किंवा यासाठी काय उपाययोजना केल्या जाईल यासाठी प्रयत्न केला जात असल्याची माहिती मिळते। आणि ही जी सगळी आकडेवारी आहे याला कुठेतरी आरोग्य अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे ही सगळी आकडेवारी आता समोर आलेली आहे एका अहवालातून। त्यामुळे आता आरोग्य विभाग असेल किंवा सरकार असेल यावर काय उपाययोजना करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। निश्चित मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहिती करता।